इकडे घेतल्यात 2 कोंबडी. तर हे बघा हा कोंबड्यांचा आहे पूर्ण. तर असंच कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. KSP चिकन आणि चिकन फ्राय म्हणजे तर करायचे ते आपण करूया. आपण आता जाऊया. हे बघा वायांचे दोन आलं ते दोघं वायांचेच घुसून आलं ते. बोंडे चिकन टाकायला आलंय. चिली पावडर गाईज बघू शकता तुम्ही. आता रेड चिली पावडर टाकायला आले. मालिक मालिक हुकुम दो मालिक. मित्रांनो हे बघा अंडा ऐसा लेने का टच करके फोड़ने का और अंदर डालने का. बरं आणि इकडे KSP चिकन बनवलं. याच्यामध्ये 5 सेकंड असे वेट करून ठेवायचे. वापस उचलायचे याच्यामधून. हे बघा त्याच्यामध्ये मिक्स करणार नॉर्मली, नाही तर राहायला टाकायला लावले. तर बघा आता थोडेफार कसे करतात येते हे बघा. तर मित्रांनो आता आम्ही खायला सुरुवात करते. म्हणजे आता खायला येते. हे बघा चटणी सारे आणले. हे बघा KSP चिकन. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही स्टार्ट होते मित्रांनो. तर आता आपण आज आलेलो आहेत. जरा इथे कोंबड्या घेते, जरा पार्टी करणार आहेत पोरा. तर बोला सगळं मिळून पार्टी करूया. पोरा ते गावातली पोरं आहेत. तर आता आले आपण पोल्ट्रीवरती. गावातल्याच त्याने त्याच्या पोल्ट्रीवरती आलोय आपण कोंबड्या घ्यायला. तर हे बा ही पोल्ट्री इकडं. तर आपण आलो इथं. ती पण ते येत नाही. ते सुपरवायझरला विचारून ते काय पोल्ट्रीच्या कोंबड्या दिल्यात. तर इकडं तर बघू इकडे घेतल्यात 2 कोंबडी. तर हे बघा हा कोंबड्यांचा आहे पूर्ण. तर असंच कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये. तर कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये. तर आपण भेटू. बघा पूर्ण इथं कोंबड्या आहेत एवढ्या. A few moments later. तर मित्रांनो आता इकडे आलेलो आहेत सामान विमान घेऊन. तर आता तिकडे चिकन साफ करते, म्हणजे कोंबडी साफ करते आपल्या इकडं ठेवलंय. तर आपण मटेरियल आणला, सर्व मटेरियल जे काय लागतं ते. तर आता आपण आलो इकडे आपल्या स्पॉट वरती. ते बनवायचे आपल्याला चिकन क्रिस्पी आपला KSP चिकन आणि चिकन फ्राय म्हणजे तर करायचे ते आपण करूया. आपण आता जाऊया तिकडे. चिकन हे करायला लावलं. ते चला जाऊ आता तिकडे, बघूया काय करतात ते. तर चला लेट्स गो. आता आपण इकडे आलोय. तर इकडे बघू शकतो साफ करायला लावले. मस्त की साफ करतात इकडे कोंबडी. बघू हे बघा वायांचे दोन आलं ते दोघं वायांचेच घुसून आलं ते. कोंबडी दाखव. इकडे आलं वायांचेच घुसून. मित्रांनो आता इकडे आलोय. जरा लिंबू घ्यायला इकडे. लिंबूंच्या जरशी बाग आहे इकडे. हे बघा नुसते लिंबू आलेत. इथे लिहाचारला लिंबू पिकले नाहीत, कच्चे आहेत पण आहेत. तेवढं आहे तेवढं बरं आहे. ते बघा साईल गायकर आणि कुड हे बघ इथं पिकलाय बघ बाग कुड. चल बाद झालं चल. कच्चं मुच्च खुरलं सगळं. नाही चांगले सर तर आपले आता लिंबू घेऊन झाले. आता जाऊ आपण. मित्रांनो आता इकडं तुला काय वाटलं काम चालू आहे. वेट लावले. आता इकडं काम चालू केलंय चिकनचा मस्त. इकडं तिकडे न्याला पण एक चिकन का क्रिस्पी करून ठेवला इकडं खंड्यावाय. जरासं इकडे त्यांनी मदत केली. सगळा चिकन विकन त्यांनीच कापला. तर इकडे आले आता सगळं आता करते तिथं. चला बघूया आपण आता कसं काय करतात. बोंडे चिकन टाकायला आलंय. तर मित्रांनो आता इकडे आला आपला बोनलेस चिकन. तर हा बघा बोनलेस चिकन. तर आता याच्यामध्ये आपण टाकूया रेड चिली पावडर. गाईज बघू शकता तुम्ही. आता रेड चिली पावडर टाकायला लावली. ब्लॅक पेपर टाकायला लावलं. काली मिरी ब्लॅक पेपर. आता मीठ टाक. हा टाक. आलं लसूण पेस्ट टाक. आता आता मिक्स करून घेऊ आपण आणि याला अर्धा तास ठेवू. तंदुरी मसाला टाकतो थोडासा बस. आता आपण याला अर्धा तास ठेवू. टेस्ट घे रे. मैदा टाकला.
इकडे बघू शकता काय आहे, जादूची छडी. ए मालिक, ए मालिक. मालिक 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 हुकुम दो मालिक. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? तर मित्रांनो ये बघा अंडा ऐसा लेने का, टच करके फोड़ने का और अंदर डालने का. ओ रुक पड़ा कर. कमाल कर दिया आपने. कितने टैलेंटेड है आप. अमेजिंग. दूसरा अंडा फोड़ दिया, टच करके फोड़ो. गाडी छाय मी जातो आता. क्या बोला तूने? गाडी छाय मी जातो आता. अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज? अबे काम चल रहा है और ये निकलो बाहर निकालो इसको बाहर निकालो. इधर डाला, कच करके मोड़ा, इधर रख दिया और फाटक से मिक्स कर दिया. A few moments later. तर मित्रांनो आता आपण बघू शकता KSP अर्क चिकन बनवायला लावलंय. तर ते तुम्हाला दाखवतो आता कसं काय ते. हे बघा KSP अर्क चिकन डायरेक्ट कसं होतोय का आपण टेस्ट करून एकदा बघू कसं होतो नाही कसं नाही त्या. तर चला आता ट्राय करतो पहिला. तर इकडे वरती प्रेक्षक बसले ते आतुरतेने बघतात. तर मित्रांनो आता पहिले याच्यामध्ये घ्यायचं, तर पाण्यामध्ये डीप करायचं. पाण्यामधून डीप झालं का वापस त्याच्यामध्ये टाकायचं, वापस त्याच्यामध्ये फ्रायला टाकायचं. तर वापस त्या याच्यामध्ये बुडवायचे आणि आपण त्याच्यामध्ये फ्रायला टाकायचे. घे रे 2-3. तर मित्रांनो आता हो KSP चिकन डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकायला लावलाय. जरा धरून ठेवायचा पहिले 2 मिनिटं, 2 मिनिटं नाही 1-2 सेकंद याच्यामध्ये धरून ठेवायचा. नंतर त्याच्यामध्ये तेलामध्ये सोडायचं. आता आपला डायरेक्ट तेल सगळा वाया गेलेला आहे, म्हणजे डायरेक्ट पूर्ण खराब झाला. आता तेल वापस कुठे युज होऊ शकत नाही आपला हवा आहे. आणि इकडे तंदुरी, इकडे बघू शकता इकडे तंदुरी आणि इकडे मला इकडे आता KSP. तर बघूया आता पहिला कसं लागतंय पहिले, नंतर आपण त्याच्यामध्ये काय ऍड करायचं काय नाही ते आपण काढण्यासाठी काय. तर मित्रांनो आता आपण आता इकडे करायला लावले काम आणि थोडंसं बोललो आपल्या ब्लॉग मध्ये पण घेऊ तिथलं काय काय करायला लावलं ते. आता KSP चिकन आपण करायला लावले आणि फ्राय चिकन करायला लावले. तर ते तुम्हाला मी आता दाखवतो आता आपल्या ब्लॉग मध्ये. तर इकडे आपली पोरं करतात येत तोपर्यंत आपला ब्लॉग पण होऊन जाईल. त्या कारणाने आपला ब्लॉग पण स्टार्ट केलाय. तर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असे कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये आता पोरं दाखवते तुम्हाला. तरी बघा इकडे पोरं आणि तर इकडे KSP चिकन बनवायला लावलंय. हे बघू शकता आता KSP इकडं पूर्ण माहिती आहे त्याचं. आणि इकडं चिकन इकडे हे बघा असं झालंय KSP चिकन एकदम कुरकुरीत चिकन झालं. इकडे देवेश गायकर तलतोय म्हणजे पलटी उलटी करायचं काम करते. इकडं शुभम गायकर आपले इकडे सर्व ते तेला बिलामध्ये फ्राय करायचं त्याच्यामध्ये टाकायचं तेच करते. इकडं मनोज गायकर आपली चांगली अशी सेवा करते त्यात, म्हणजे इकडं पाणी बिनी आणि स्प्राईट बीट. इकडे खंड्याला आपला टायगर भाई, तर इकडे पूर्ण टायगर भाई इकडचं काम करतोय. आणि जयेश गायकर तर इकडे बघू शकता. हे बघा बार्गिव्यू कसे लावले, चांगलं असं बार्गिव्यू करायला लावले इकडे पोरांनी. तर मी बोललो आता जरा मी पण काम करत होतं, तर आपला बोललो ब्लॉग थोडाफार चांगल्या पद्धतीने व्हावा त्याच्यामुळे मी इकडे जरासे व्हिडिओ काढण्यासाठी आता केलं. हे बघा हे बार्बिक्यू साठी हे बघा हे थोडंफार झालंय. इकडे आता पोरं जमले थोडेसे स्प्राईट बीट पिऊ आणि चला. तर आता असेच ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. बघा पुन्हा एकदा दाखव तुम्हाला KSP चिकन. बघा चिकन इकडे टाकले आपण चालू केलं ना. तर मित्रांनो आता इकडनं चिकन इकडे टाकलं, थोडेसे डीप केले मैद्यामध्ये आणि कॉर्नफ्लॉवर मध्ये. आणि आता आपण या पाण्यामध्ये बुडू, पाण्यामध्ये बुडून वापस पुन्हा एकदा त्याच्यामध्ये टाकू. तर हे बघा आता याच्यामध्ये पाण्यामध्ये 5-10 सेकंद पाण्यामध्ये ठेवू. पाण्यामधून झाले का तिकडे टाकू आपण, तिकडे झाले का इकडे फ्रायला टाकू. तर आता बघा तुम्ही कसे करतात ते आम्ही. हे बघा मित्रांनो इकडे दाखव. याच्यामध्ये 5 सेकंद असे वेट करून ठेवायचे, वापस उचलायचे याच्यामधून. हे बघा असे पूर्ण असे झाले डीप झाले. याच्यामध्ये डीप झाले का वापस पुन्हा एकदा इकडे टाकायचे. इकडे टाकले ना तर इकडनं आपले मस्त याच्यामध्ये मिक्स करणार नॉर्मली, नाहीतर ते पूर्ण असे दाबू बिबू नका त्यांना. तर इकडे डायरेक्ट हे बघा आता उचलला इकडे फ्रायला टाकला. हे बघा असे याच्यातून उचलून डायरेक्ट इकडे फ्रायला टाकायला लावले. तर बघा आता थोडेफार कसे करतात ते इकडे बघू शकता. याच्यातून हे करून डायरेक्ट इकडे फ्रायला टाकायचे. बघा डायरेक्ट फ्रायला इकडे
तुम्ही मला असं तेल नाही, तेलच आहे ते, आपल्या मैद्यामुळे आणि कॉर्नफ्लॉवर मुळे ते व्हाईट झालं आणि आता मसाल्यामुळे थोडंसं लाल झालं ते. तर हे बघा करतात हे बघा असं तुम्ही घेऊन डायरेक्ट इकडे टाकायचं प्रॉपर डायरेक्ट. तर असेच आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर हे बघा एवढे झालेत आपले, हे बघा एवढे बनून झालेत. इकडे हे झालेत, इकडे करतात येत अजून, हे बघा इकडे अजून करायला लावलेत. इकडे आपले साहेब गायकर आपला कॅमेरामॅन म्हणजे आता थोडासा इकडे हेल्प करते. हे बघा हे बघा इकडे अपाट मेहनत चालू आहे. तर हे बघा कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आता बघू शकता आपलं थोडंसं राहिलं आता फ्राय करायचं. इकडे भाजून म्हणजे वरचं भाजून भिजून झालं. आता इकडे फ्राय करायला लावले मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही आता किती झाले ते आपले. आता इकडे दाखवतो मला थोडेसेच राहिले आता. हे बघा इकडे तर एवढं राहिलं मित्रांनो. आता इकडे गेलेत आणि इकडे बघा बघा एवढे झालेत, हे बघा एवढे. तर मित्रांनो अजून थोडासा आपला ब्लॉग राहील थोडा उशीर, तोपर्यंत तुम्ही राहा ब्लॉग मध्ये कंटिन्यू आपल्या. तर बघू शकता आता थोडंफार इकडे आपली पोरं पण आहेत अजून. कुणी अजूनपर्यंत हात नाही लावला का? कुणी अशी पोरं आहेत का अजूनपर्यंत कुणी काय खाल्ला नाही? थोडा पाहतून बघा इकडे पहिले सर्व होऊ द्या नंतर खायचं. आणि आता इकडे जरा त्याचं बार्बिक्यू झालं आणि इकडे येऊन बसला जरासा. हे बघा इकडे येऊन बसला आणि थोडाफार इकडे स्प्राईट बीट आणले. तर चला आता भेटूया आपण. आता इकडे थोडेसे राहिले ते करू. लेट्स गो. तर चला. A few moments later. तर मित्रांनो आता बघू शकता आता इकडे घ्यायला लावले. थांब ना थोडेफार. तर मित्रांनो आता इकडे घ्यायला लावले. आता सर्व झालं इकडे. तर हे बघा इकडे सर्व आहेत. हे बघा कसं आहे पार्टी आता फुलाशी झाले. तर बघा तुम्ही आता इकडं जरासं खाऊ नंतर तुम्हाला भेटतो आता कसं काय नाही टेस्ट बिश. तर चला. तर मित्रांनो आता आम्ही खायला सुरुवात करते. म्हणजे आता खायला येतोय बघा. चटणी दारे आणले बघा. बघा इकडे चटणी एसपी चिकन कसा लागतोय बघूया. थांबा बाबा भाई खतरनाक तुला केस नाही का? तुम्ही घरी करून बघा. काय टॉप लेवल मध्ये आलंय बघा. नको तर आता सर्व झालेलं आहे. आता खाऊन पिऊन झालं आमचं. तर आपला ब्लॉग आता इथेच एंड करायची पारी आलेली आहे. तर आपले ब्लॉग इथेच एंड करूया. इकडे बघू शकता सर्व झाला खाऊन पिऊन सगळा. ते राहिलंय का थोडाफार. तर असेच आपण नवीन ब्लॉग येत राहतील आपले. असेच राहा कंटिन्यू. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर चला भेटू अशा नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.